उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर संदर्भात राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो अर्थात एनसीआरबीच्या आकडेवारीनं गंभीर चिंता निर्माण केली। शहरातील एकूण गुन्ह्यांमध्ये घट नोंदवली गेली असली तरीही हत्या, हत्येचे प्रयत्न, हिट अँड रन आणि महिलांविरोधात गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। एनसीआरबी वर्ष 2024च्या अहवालानुसार देशातील मेट्रो शहरांमध्ये हत्या दराच्या बाबतीत नागपूर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे। उपराजधानी नागपूरबाबत समोर आलेल्या एनसीआरबीच्या ताज्या आकडेवारीमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार एकूण गुन्ह्यांमध्ये घट झाली असली तरी हत्या, हत्येचे प्रयत्न, हिट अँड रन आणि महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे। एनसीआरबीच्या ताज्या आकडेवारीनुसार वर्ष 2024 मध्ये नागपुरात हत्येचे 88 गुन्हे दाखल, 2023 मध्ये होते 79 तर 2022 मध्ये होते 65 गुन्हे। उपराजधानीतील हत्या दर 5.2 इतका नोंदवला गेला। हत्या प्रकरणांमध्ये नागपूर देशात दुसऱ्या क्रमांकावर, फक्त पटनापुढं। हत्येच्या प्रयत्नांच्या प्रकरणांमध्येही नागपूर देशात दुसऱ्या स्थानी। हत्यांच्या घटनांमागे कौटुंबिक वाद, किरकोळ भांडणं, आर्थिक तणाव, प्रेम संबंधातील वाद आणि जुनी शत्रुत्वाची प्रकरणे ही मुख्य कारणे असल्याचे सांगितले जात आहे। अहवालात असंही नमूद करण्यात आलंय की शहरात किरकोळ वाद देखील वेगानं हिंसक रूप धारण करत आहेत। रस्ते अपघाताच्या बाबतीतही नागपूरची परिस्थिती चिंताजनक असल्याचं समोर आलंय। जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार हिट अँड रन मृत्यूच्या घटनांमध्ये नागपूर देशात तिसऱ्या क्रमांकावर। वर्ष 2024 मध्ये हिट अँड रनमुळे 327 मृत्यूची नोंद। महिलांच्या सुरक्षेवरही गंभीर प्रश्नचिन्ह। बलात्कार प्रकरणांमध्ये नागपूर मेट्रो शहरामध्ये 5व्या क्रमांकावर। बलात्कार, छेडछाड आणि लैंगिक अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर। मात्र पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की जनजागृती वाढल्यामुळे तक्रारी दाखल करण्याचं प्रमाणही वाढलं आहे। एनसीआरबीच्या अहवालानुसार एकूण गुन्ह्यांमध्ये जवळपास 9% घट झाली आहे। मात्र गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये झालेली वाढ शहराच्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे। एका बाजूला नागपूरला स्मार्ट सिटी आणि विकास मॉडेल म्हणून सादर केले जात असताना दुसऱ्या बाजूला एनसीआरबीची आकडेवारी शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचे चिंताजनक चित्र समोर आणत आहे। हत्या, रस्ते अपघात आणि महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ प्रशासन आणि पोलिसांसाठी मोठी चिंता बनली आहे।